आज आपण बनवत आहोत मेथीची भाजी। त्याच्यासाठी स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी, लसूण, हिरवी मिरची, दाण्याचा कूट, जिरं, मीठ आणि हिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत। कढई सगळ्यात पहिले गॅस पेटवून घ्यायचा, त्यानंतर कढई तापायला ठेवायची आहे। त्यात तेल टाकायचं। तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये थोडंसं जिरं, त्यानंतर आपण घेतलेला लसूण थोडासा ठेचून घ्यायचा। ठेचलेला लसूण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घ्यायची। लसूण आणि हिरवी मिरची चांगली फ्राय करून घ्यायची। त्यानंतर थोडासा हिंग टाकायचा आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं। एकत्र करून घेतल्यावर लसूण थोडा गुलाबी होईल तोपर्यंत परतून घ्यायचा आणि वरतून मेथीची भाजी टाकायची आणि वरतून चवीनुसार थोडंसं मीठ आणि दाण्याचा कूट हा आपण भाजी शिजल्यानंतर वरतून टाकणार आहोत। आता लसूण गुलाबी झालेला आहे, मिरची पण आपली फ्राय झालेली आहे। आता आपण हिरवी मिरची आपण आता मेथीची भाजी टाकणार आहोत। त्यानंतर वरतून थोडंसं मीठ, 2 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि मेथीची भाजी हलवून घ्यायची आहे थोडीशी। मेथीची भाजी आता शिजत आलेली आहे, आपण त्याच्यात टाकणार आहोत दाण्याचा कूट। आणि दाण्याचा कूट टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि 5 मिनिटं गॅसवर ठेवायची। आपलं पाणी पूर्ण संपल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे। अशा प्रकारे आपली मेथीची भाजी तयार आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि खाण्यासाठी आपली मेथीची भाजी तयार।